मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, शिंदे समितीला मुदत वाढ मिळालेली आहे आणि आता त्या गॅजेटचा अभ्यास सरकार सुद्धा करणार आहे. खरं तर तुमच्या 2 मागण्या मान्य झालेल्या आहे, काय सांगा? नाही, शेवटी 4 मागण्या होत्या 8 पैकी. खरं तर 4 लगेच करायला पाहिजे होत्या, लगेच करणं गरजेचं होतं त्यांनी. तर का वेळ घालतायत, का तुम्ही भावनेशी खेळतायत गोरगरिबाचा, का संयम बघता मराठ्यांचा, मला हे कळतच नाही आहे यांचं. पण ठीक आहे, चला, काय मोठं मन असलं पाहिजे. आणि मराठ्यांचं कधी मोठं मन असतं की त्यांनी 4 पैकी मात्र 2 केल्यात मान्य. त्यांनी एक दुरुस्ती त्याच्यात करावी तातडीनं आता, की ते गॅजेट केलं आहे त्यांनी. म्हणजे सातारा, बॉम्बे आणि हैदराबादचं गॅजेट असं केलं तर की त्याला गॅजेटियर करावं. जरा सिरियस गोष्टी सरकारनं घेतल्या पाहिजेत. कधी पण त्याला गॅजेटियर करा. हैदराबाद गॅजेटियर असं म्हणा त्याला. गॅजेट एखाद्या वेळेस ग्रामीण भागात खेड्यापाड्यात ते शब्द असतो एखाद्या वेळेस असा, पण तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट करता, एखाद्याच्या भावनेशी नाही खेळलं ना पाहिजे कधी, तर तुम्ही हैदराबाद त्याला गॅजेटियर म्हणा, सातारा संस्थांचं गॅजेटियर म्हणा, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर म्हणा, आणि ते थोडंसं शासन निर्णयात तो तुम्ही दुरुस्ती करा ती तातडीनं. काल खरं तर तुम्ही कौतुक केलेलं आहे आणि उदय सामंतांनी असं म्हटलं होतं की जरांगे पाटील माझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. मात्र त्यांनी आता बोलताना थोडं संयम पाळला पाहिजे, तारतम्य पाळला पाहिजे. काल तुम्ही त्यांचं सुद्धा कौतुक केलं. हा, सामंत साहेबांना आमचं म्हणणं एवढं आहे की बघा, शेवटी इथं माझा स्वार्थाचा प्रश्न नाही, माझ्या समाजाच्या लेकराच्या गोरगरिबाच्या स्वार्थाचा प्रश्न आहे, त्यांचा भविष्याचा आयुष्याचा प्रश्न आहे. किती दिवस सामंत साहेब आम्ही दम धरला पाहिजे? तुम्ही थोडासा एका अँगलनं विचार नका करू, तुम्ही दोन्ही पण बाजू बघा एकदा, की गोरगरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्याकडे फक्त मराठ्यांच्या एकदा बघा, किती हाल आहेत. 2.25 वर्ष उलटलेत ह्या गोष्टीला, 1-2 दिवस नाही, किती दिवस संयम धरला पाहिजे आम्ही. तरीही त्यांचा सल्ला आम्ही मान्य केला, उदयजी सामंत साहेबांचा, की चला ते म्हणतायत ना, आपण त्यांना काय बोललो पण नाही. पण याचा अर्थ मग असा नाही की तुम्ही आमची वेळोवेळी फसवणूकच करणार. पण ठीक आहे, आता काल त्यांनी जरा केलं आहे 2 मागण्यांचं, तर ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचं कौतुकच. पण राहिल्या सुद्धा ताबडतोब घ्या. आता समाधानी आहात? नाही, समाधानी कसं असू शकणार? सगळे स्वरीची अंमलबजावणी राहिली, सगळ्या केसेस राहिल्यात, बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषय आणखीन राहिला आहे. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004चा अध्यादेश दुरुस्त करायचा राहिला आहे. तुम्ही एकदाच द्या, मग मात्र सगळा समाज समाधानी होईल. खूप राहिलं आणखी. आता समिती फक्त काय म्हणत, तिला फक्त मुदत वाढ दिली, ती आता पळणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांना दिसणं गरजेचं आहे, मुख्यमंत्र्यांनी काय केलं हे लोकांना दिसणं गरजेचं आहे. तुमच्या त्यातून कृती दिसली पाहिजे. आता कृती दिसणं गरजेचं आहे. नुसतीच मुदत वाढ दिली, नुसतं आनंद व्यक्त करीत बसतो आम्ही. की काय कृती त्यांनी केली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन रेकॉर्ड शोधला पाहिजे, सगळा नोंदी शोधल्या पाहिजेत. त्या देवस्थानाच्या नोंदी घेतल्या पाहिजेत समितीनं. देवस्थानाकडं खूप नोंदी आहेत, त्या घेतल्या पाहिजेत. भूमी अभिलेखाकडं काही पुरावे आहेत. आमच्या इथं राक्षस भवनला देवस्थानाकडं पुरावे आहेत, तिकडं आपलं औंध संस्थानकडं आहेत, इकडं आपल्या त्र्यंबकेश्वरमध्ये, असे राज्यातले सगळे पुरावे तुम्ही घेतले पाहिजेत. आणि गोरगरिबांचे ते नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्र देऊन कल्याण झालं पाहिजे. समितीला मुदत वाढ दिली, पण आता समितीनं तातडीनं सगळे पुरावे शोधायचं काम केलं पाहिजे. कक्ष स्थापन लवकर झाले पाहिजेत. मनुष्यबळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे, मुडी लिपीचं, अभ्यासकांचं. आणि हे जे 4 लोक दिलेत तुम्ही, म्हणजे विभागानुसार, मराठवाड्याला एक, पश्चिम महाराष्ट्राला, कोकणाला, इकडं आपल्या खानदेश विदर्भाला जात पडताळणीसाठी, ते प्रमाणपत्रच देत नाही आहेत व्हॅलिडिटीचे. अजून ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होईल, काय वाटतं तुम्हाला? वाटतंय दगाफटका समाजाशी होणार नाही, कारण आज या 2 काल त्यांनी मागण्यांचे जे शासन निर्णय केला आहे, त्यातून आता वाटत नाही की ते बेमानी करतील म्हणून, मराठ्यांशी गद्दारी करतील असं वाटत नाही. पण बघूयात ना, पुढचा काळ सांगणार आहे आता लगेच. हे काय करतायत, नुसतं नादी लावतायत की खरं त्याच्यातून आता रिझल्ट दिसणार आहे. कारण गॅजेटियर घेतलेत, त्याच्यात गॅजेट केलं त्यांनी शासन निर्णयामध्ये. मात्र ती एक विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की ते गॅजेटियर करा सगळे. मध्यस्थींना सुद्धा, आमच्या उपोषणाच्या मध्यस्थींना सुद्धा, की ते गॅजेटियर
करा आणि मात्र ते लागू करा. अभ्यास करायची नाही गरज. शिंदे समितीने अभ्यास केला. शिंदे समिती म्हणजे कायदा आहे. आता करायचं तुम्हाला 7-8 दिवस करा, पण ते आता हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर हे आता लागू करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करा. म्हणजे लोकांना रिझल्ट दाखवा, समितीचा पण आणि गॅझेटियरचा पण. उद्यापासून साखळी उपोषण तुम्ही करणार होते, आता हे थांबवणार आहात का? हा, आता चर्चा झाली, सुरू आहे. आता आपण प्रेसमध्ये घेऊन टाकू दे आता काय काय विषय. आणखीन गावकरी पण येत आहेत. म्हणजे काही अंदाज आहे काही साखळी उपोषण थांबण्याचा? आता चर्चा तर आम्ही रात्री केलीच, पण आता काही गावकरी येत आहेत आणखीन, तर सगळ्यासमोर आपण ते थोडंसं चर्चा करून जाहीर करू. प्रश्न आहे, धनंजय मुंडे जर दोषी नाही तर कारवाई नाही, अजित पवार यांची ठाम भूमिका आहे. धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या कालच्या बैठकीत झालेला हा सूर आहे. मला तर काही कळतच नाही. मला तर असं म्हणावंसं वाटतंय आता, जे खरंच सांगतो मनातलं, मला तर असं म्हणावंसं वाटतंय आता, एवढा वास सुटलाय त्या रोज एक प्रकरण निघून, भयंकर वास सुटलाय त्या नावाचा, आणि एक एक प्रकरण रोज निघतंय. तरी तुम्हाला काय पुरावे पाहिजेत काय माहित. पण मला तर असं वाटतं आता न म्हणायची गोष्ट म्हणायची वेळ आली. बहुतेक हे सरकार आरोपी सोडून देणार आहे सगळे, पुरावे नष्ट करून. बघा बरं, आता नाविलाज आहे, आम्हाला जबाबदारीने काही गोष्टी बोलाव्या लागतात. आता असं दिसतंय त्याच्यात की सरकार असं करून करून आरोपी सोडून देतंय की काय, अशी शंका येते आता. सगळे आरोपी सोडून देतंय की काय, कारण तुम्हाला आरोपी एक सापडत नाही. दुसरं का संशय येतोय त्याचं कारण सांगतो की ज्या ज्या पोलिसांनी मदत केली ते बडतर्फ नाहीत. दुसरं, आरोपी फरार आहेत ते पकडले नाहीत. यांना ज्यांनी ज्यांनी आरोपींना सांभाळलं त्यांना सहआरोपी तुम्ही आणखीन केलं नाही. ज्या ज्या पोलिसांनी सहकार्य केलं, म्हणजे आत्ताच्या आरोपी संघ हिंडतायत, कुटाने करतायत, त्यांच्यावरती कारवाई नाही. कुणी गाड्या दिल्या त्यांना सहआरोपी केलं नाही. कुणी घरं राहायला दिली त्यांनाही केलं नाही. कोणतो डॉक्टर सांभाळणार आहे त्यालाही सहआरोपी केलं नाही. तुम्ही काय करता हेच आम्हाला कळत नाही आहे. काय चाललं आहे, त्यांचे मोबाईल डिटेल नाही, त्यांना चौकशाला बोलवलं नाही. आता डॉक्टरांनी त्या का नेलं हॉस्पिटलला त्या आरोपीला, कोणचं दुःख नव्हतं असं, त्याच्यावरती कारवाई नाही. मग एकूण शंका आहे ती सरकारवरती. तुम्ही बहुतेक पुरावे नष्ट करून करून शिड्यावर काढत नाही आहेत. तुमच्याकडून आणखीन उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्तीच नाही आहे त्या मॅटरमध्ये. मग ते चार्जशीटमध्ये काय चाललं आहे, छेडछाड चालली का, ही एक शंका येते. बहुतेक सरकारवरती अशी शंका येते आता की बहुतेक हे आरोपी सोडून देतील सगळे. बघू, सरकारने सोडले तर जनता न्याय करील, समाज न्याय करील. तर नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. आज ते आपलं साखळी उपोषण थांबवण्याची शक्यता आहे आणि तशी घोषणा देखील करण्याची आज या ठिकाणी शक्यता आहे. कॅमेरा पर्सन असगर अली सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंतरवाली, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.